पुढची बातमी पाहूया। मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचा आणि भारतीय भाषांना विरोध करायचा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार घेतलाय आणि त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। पाहूया। त्यांची टीका अत्यंत रास्त आहे। इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं। आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून, पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो। असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। आमदार आहेत, या अख्ख्या राज्यामध्ये असणारे सगळे आमदार आहेत, जे सगळे नेते आहेत, जे कुणी असतील त्यांच्या सगळ्या परिवाराचा डेटा तिथं काढू। मग हे कुठं थांबणार? आपण पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो। आपण पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्त्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही म्हणत असतो। पण झालं असं आहे की GR मागे घ्यावा लागला, दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। तर इंटरनॅशनल शाळा एक GR काढून बंद करून टाका असं आव्हान खासदार राऊत यांनी सरकारला दिलं। तर कोणत्या शाळेत शिकलो यापेक्षा मराठीवर किती प्रेम आहे हे महत्त्वाचं असं प्रत्युत्तर सुनील प्रभूंनी दिलंय। मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे, देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं। बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना। तुम्ही सांगा, मग विचारतोय मी, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना, मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं तसं। मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या शाळेत शिकलेत। देवेंद्र फडणवीस जे काय म्हणाले असतील, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून मराठीचा अभिमान तर बाळगतायत, मराठी भाषा त्यांना बोलता येते, मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने भाषण करू शकतात। केवळ नरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल तर या महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला आता माफ करणार नाही। मराठी आमची मायबोली आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन करणार। उद्या सकाळी आमचा प्राण त्याग करण्याची वेळ आली तरी पण आम्ही करू।